लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तर 2 ते 3 दिवसांची सुट्टी होती. तर मुलांनी एकच हट्ट धरला की आई माऊकडे जायचंय. मग गेलो माऊकडे, मस्त एन्जॉय केला. या मुलांना आम्ही गार्डनमध्ये नेलं. तर हे गार्डन कोणते मला या चित्रांवरती म्हणजेच फोटोंवरती पाहून मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा या गार्डनमध्ये प्राणी पक्षी तर होतेच, पण हे टीव्हीतले कार्टूनचे पुतळे सुद्धा होते. ते पुतळे बघितल्याच्या नंतर आणि टीव्हीतले कार्टून इथे गार्डनमध्ये बघितल्याच्या नंतर मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. आणि वाघ बघून तर काही सांगायलाच नको, आनंदच गगनात मावत नव्हता. तर बघा हे गार्डनच्या वेळ संपल्याच्या नंतर यांना बळबळ बाहेर काढलं आणि येताना म्हणजेच आम्ही आल्याच्या नंतर आमच्या कारभाऱ्यांनी हे मासे आणून ठेवले होते. तर हे माशांचं नाव काय मला माहीत नाही, पण त्यांनी मॅरिनेट करून ठेवले होते मसाले वगैरे, आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ घालून. तर हे मासे मस्त कुरकुरीत फ्राय करायला सांगितले. या माशांना थोडेसे काटे होते. जर तुम्हाला या माशांचं नाव माहिती असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गार्डनचं सुद्धा नाव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मस्त कुरकुरीत मासे फ्राय करून झाले. तुम्ही सुद्धा खा आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून जा.